दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की आज माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माळशिरस येथे सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा इशारा दिला आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, की माळशिरस तालुक्यामध्ये यांची असणारी दहशत मोडून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यावेळी त्यांनी पवार, शिंदे आणि मोहिते पाटील हे एकत्र आले यावरही जबर टीका केली. मोदींच्या समोर केलेलं हे भाषण पहा. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत जरा त्यांचाही इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा. मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे. सामान्य माणसाला जो त्रास आहे, ज्या जमिनी बळकावल्या गेल्यात, जे लोकांचे खून झालेत, जे लोकांवर हल्ले झालेत, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय, हे सहन केलं जाणार नाही. ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे. इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही. बंधू भगिनींनो, मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहे, पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे. तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या भविष्याकरता नाही. पवार साहेब सुप्रियाताईच्या भविष्याकरता, सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरता आणि विजयदादा हे धैर्यशील आणि रणजित दादाच्या भविष्याकरता त्या ठिकाणी एकत्रित आले, तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाही. आज आमचा रामोशी समाज या ठिकाणी आहे, एक प्रामाणिक समाज आहे. या समाजाला ज्या प्रकारे वापर करून या समाजाचं या ठिकाणी अधपतन करण्याचा जो प्रयत्न झाला, आता त्याचाही मुकाबला केला जाईल आणि रामोशी समाजाच्या पाठीची, धनगर समाजाच्या पाठीची आणि सर्व समाजाच्या पाठीची पूर्ण आमची महायुती उभी राहील. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि रणजित दादांना पुन्हा दिल्लीला पाठवा. कमळाचं बटन दाबलं, वोट केवळ रणजित दादांना मिळत नाही, तुमचं वोट थेट मोदी साहेबांना मिळतं. त्यांना मतदान करण्याकरता रणजित दादांना निवडून द्या, एवढीच विनंती करतो.